नव्या शहरात नोकरी मिळाल्यावर रवी खूप खुश होता, पण सगळ्यात मोठी अडचण होती नव्या शहरात जाऊन भाड्याचं घर शोधणं. रवीने एका मोठ्या शहरात MNC मध्ये जॉईन केलं होतं, म्हणून पुढच्या आठवड्यात त्याला कसल्याही परिस्थितीत ऑफिसला पोहोचायचंच होतं. घराचा शोध घेत घेत रोहित एका ब्रोकरकडे पोहोचतो. हे बघा, घर लवकर हवंय. मला शॉर्ट नोटीसवर ऑफिस जॉईन करायचंय. बाहेरचं जेवण मला सूट नाही करत, म्हणून मी हॉटेलमध्ये राहत नाही. मला स्वतःच घर हवंय. सर, एक घर आहे, पण त्यात एक प्रॉब्लेम आहे. ते घर गेल्या 10 वर्षांपासून रिकामच आहे. अहो, तुम्ही फक्त एवढं सांगा की ते माझ्या बजेटमध्ये आहे की नाही आणि घर राहण्यायोग्य आहे ना. अहो साहेब, घर कसलं, हवेली आहे ती. तुम्हाला खूप छान वाटेल, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे. पण तुम्हाला एक काम करावं लागेल. कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. थोडी भांडणातली प्रॉपर्टी आहे ना, म्हणून आसपासची लोक बदनाम करण्यासाठी वाटेल ते बोलतात. अहो, मला काही अडचण होणार नाही ना. अजिबात नाही सर, तुम्ही विश्वास ठेवा. रवीला घराची अर्जंट गरज होती, म्हणून तो ब्रोकर सोबत घर बघायला जातो. जसं ब्रोकर मुख्य दरवाजा उघडून आत पाय ठेवतो, घरात धुळीनं भरलेलं वादळ येतं आणि वाळलेली पानं आणि धूळ त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागते. अरे यार, अचानक हे वादळ कुठून आलं? काही वेळ जोराचं वादळ चालल्यानंतर आता घरातलं वातावरण एकदम शांत झालं होतं. अरे सर, घाबरू नका. खिडक्या उघड्याच राहिल्या होत्या वाटतं, त्यामुळेच पानं आणि धूळ आत आली. मी इथल्या खिडक्या बंद करतो, तुम्ही एकदा घर फिरून या. रवी घर बघू लागतो आणि फिरत फिरत वरच्या मजल्यावर जातो. जसं तो वरच्या खोलीचा दरवाजा उघडतो, 2-3 वटवाघुळं वेगाने उडत त्याच्या डोक्यावरून निघून जातात. अंधारात अचानक झालेल्या वटवाघळांच्या हल्ल्याने रवी घाबरला होता. घाबरतच त्याने खोलीची लाईट लावली. त्याने पाहिलं की सगळीकडे धूळ, माती आणि घाणच पसरलीये. हॉलमध्ये उभा राहून तो घर न्याहाळत होता, पण तेवढ्यात वर लावलेला एक मोठा झुंबर जोरजोरात हलू लागतो आणि रवीला काही कळण्याच्या आतच ते झुंबर धडकन जमिनीवर कोसळतं. रवी अगदी थोडक्यात वाचतो आणि त्यामुळे त्याच्या तोंडातून किंकाळी फुटते. अरे सर, तुम्ही बरे आहात ना? हो, मी ठीक आहे. मला घर आवडलेलं आहे, पण प्लीज घराची साफसफाई आणि मेंटेनन्स झाल्यानंतरच मी या घरात शिफ्ट करेन. तुम्ही काळजी करू नका, मी 2-3 दिवसातच घर चमकून तुमच्या स्वाधीन करतो. 3 दिवसात तो आपल्या आलिशान घरात शिफ्ट होतो. आज त्याचा घरातला पहिला दिवस होता. संपूर्ण दिवस घरात सामान सेट केल्यानंतर रात्री त्याला लवकरच गाढ झोप लागली. रात्री 12च्या सुमारास त्याला असं वाटलं की वरच्या खोलीमध्ये एखाद्या बाईच्या रडण्याचा आवाज येतोय. हा कसला आवाज येतो यार? असं वाटतं की शेजारी कुठेतरी भांडण झालंय. आवाजाकडे दुर्लक्ष करून रवी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागतो, पण वरून येणारा आवाज सारखा वाढतच होता. कोणीतरी बाई ओरडून ओरडून रडत होती आणि वरून धम धम असे आवाज येत होते. असं वाटत होतं की वर कोणीतरी त्या बाईला भयंकर मारत आहे. आता त्या भयंकर किंचाळ्यांना इग्नोर करणं रवीसाठी असह्य झालं होतं. आपल्या अंथरुणावरून उठून तो पायऱ्यांपर्यंत आला होता आणि आवाज येणाऱ्या दिशेने तो वर जाऊ लागला. वरच्या फ्लोअरवर सगळीकडे शांतता होती. तेव्हा त्याने पाहिलं की पायऱ्यांवर वरून खाली हॉलपर्यंत रक्तच रक्त पसरलं होतं. आपल्या घरात रक्त पसरलेलं बघून रवी खूप घाबरला होता. रक्ताच्या थारोळ्यांच्या मागे मागे जात तो बाथरूमपर्यंत पोहोचला. थरथरत्या हातांनी त्याने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आत जाऊन बघू लागला. बाथरूममध्ये नळ चालू होता आणि त्यातून पाणी वाहत होतं. रवीने बाथरूमचा नळ बंद केला आणि खोल श्वास सोडत बाथरूममधून बाहेर पडण्यासाठी वळला. अचानकच बाथरूमचा नळ पुन्हा चालू झाला. नळ चालू झाल्याच्या आवाजाने चकित होऊन रवी मागे वळला. त्याने पाहिलं की बादलीत पाण्याच्या ठिकाणी रक्त भरलंय आणि नळातून सतत रक्त वाहतंय. रवीची बोबडीच वळली होती. त्याचं तोंड उघडच राहिलं होतं. तेवढ्यात त्याला बाथरूमच्या छतावर काहीतरी जाणवलं. त्यानं वर पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की एक भयंकर सावली छतावर उलटी लटकली होती. रवी वर बघताच त्या सावलीने त्याच्यावर उडी मारली
अत्यंत घाबरल्यामुळे रवी त्याच वेळी अगदी बेशुद्ध झाला आणि बाथरूम मध्येच कोसळला. रवीने डोळे उघडले तेव्हा त्याला आपलं शरीर जखडल्यासारखं वाटत होतं आणि त्याच्या समोर तो ब्रोकर शर्मा बसला होता. अहो शर्माजी, तुम्ही इथे आणि मी इथे कसं आलो? अहो सर, मी सकाळी तुम्हाला रेंट अग्रीमेंटचे पेपर्स द्यायला आलो तेव्हा तुम्ही दरवाजा उघडतच नव्हता. मग माझ्याकडे दुसरी की होती. मग मी दरवाजा उघडून आत आलो. सगळं घर रिकामं होतं आणि तुम्ही बाथरूम मध्ये बेशुद्ध होता. मग मी तुम्हाला कसं तरी इथे बेडवर घेऊन आलो. पाणी शिंपडल्यावर तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही वर काय करायला गेला होतात आणि अचानक बेशुद्ध कसे झालात? शर्माजी, हे कुठल्या ठिकाणी अडकवलं तुम्ही मला? ही जागा चांगली नाहीये. मी काल रात्री खूप भयंकर गोष्टी बघितल्यात. जर तुम्हाला सांगितल्या तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला मी एवढंच सांगेन की या घरात आता मी नाही राहणार. तुम्ही मला माझी अमाऊंट रिफंड करा आणि मला दुसरं एखादं घर दाखवा. अहो काय बोलताय तुम्ही सर? तुम्ही 3 महिन्यांचं 1,30,000 रुपये भाडं दिलंय. जर तुम्ही अग्रीमेंट तोडून पैसे परत घेतले तर मी तुम्हाला फक्त 20,000च देऊ शकतो. लक्षात घ्या, तुमचे 1,00,000 पाण्यात जातील. रवी शर्माला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो की ह्या घरात काहीतरी आहे, पण शर्मा त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत नाही आणि कसल्याही परिस्थितीत ऍडव्हान्स परत द्यायला तयार होत नाही. आता रवीकडे त्या घरात थांबण्याऐवजी दुसरा पर्याय उरला नव्हता. रवीने ठरवलं होतं, भले काहीही होऊ दे, तो कसल्याच आवाजाकडे लक्ष देणार नाही आणि आपल्याच खोलीत राहील. रवी तयार होऊन ऑफिससाठी निघून गेला. रात्री परत आल्यानंतर त्याने स्वयंपाक केला आणि उशीरपर्यंत टीव्ही बघत राहिला. रात्री 11 वाजता तो आपल्या अंथरुणावर पडला होता. थोड्या वेळानंतर त्याला असं वाटायला लागलं की त्याच्या जवळपास कोणीतरी खोलवर श्वास घेतंय. अचानक त्याच्या खोलीमध्ये थंडी वाढू लागली आणि जूनच्या महिन्यात सुद्धा रवी थरथरू लागला. माझ्या बरोबर हे सगळं काय होतंय? कोणीतरी आहे ज्याला आपली प्रेझेन्स मला सांगायची आहे. मला माहितीये या घरात कोणीतरी आहे. प्लीज बंद कर हे सगळं, प्लीज. रवी एवढं बोलताच खोलीचं तापमान अगदी सामान्य झालं आणि त्याला जवळूनच ऐकू येणारा साय साय आवाजही बंद झाला. रवीचा जीवात जीव आला. आपल्या सुकलेल्या घशाला आराम देण्यासाठी रवी उठून किचनकडे गेला. अचानकच त्याची नजर भिंतीवर लावलेल्या आरशाकडे गेली. त्याने बघितलं, आरशात त्याच्या सोबतच एक काळी भयंकर सावली सुद्धा दिसते. चकित होऊन रवीने आरशाकडे लक्षपूर्वक बघितलं तेव्हा दिसलं की आरशात त्याच्या चेहऱ्या व्यतिरिक्त आणखी एक भयंकर चेहरा सुद्धा आहे. तो चेहरा कदाचित एका मुलीचा होता. तिच्या लांब विस्कटलेल्या केसांमुळे तिचा चेहरा जवळपास झाकलेला होता. आरशात रवीकडे बघून ती बाई हसली आणि मग अचानक तिचे केस हवेत उडू लागले, ज्यामुळे तिचा कापलेला फाटलेला चेहरा रवीला स्पष्टपणे दिसू लागला. कोण आहेस तू? कोण आहेस? मला जाऊ दे, मी तुझं काहीच बिघडवलं नाहीये. आपला पुरुषार्थ दाखवण्याकरता माझा छळ करून मला मारून टाकले माझ्या नवऱ्याने. बस जेवणात मीठ कमी घातलं होतं, ही चुकी होती माझी. मी त्याची माफी नाही मागितली तर त्याच्या पुरुषार्थाला ठेच पोचली. तुला माहितीये मी बदला कसा घेतला ते त्याचा? त्याच्या मरणाची भीक मागत होता तो माझ्याकडे. जिवंत असताना त्याच्या शरीराला मुंग्यांनी पोखरून काढलेलं. मला जाऊ दे, मला जाऊ दे. रवीला जाणवलं की त्या बाईचे डोळे रागाने भरले आहेत. तिच्या डोळ्यातले रखरखीत निखारे कुठल्याही पुरुषाला माफ करण्याची इच्छा दर्शवत नव्हते. हे बजरंगबली, आता फक्त तुम्हीच मदत करू शकता. रवी जमिनीवर बसून डोळे बंद करून बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचा पाठ करू लागतो. रवीच्या ह्या वागण्याने हडळीला खूप राग आला होता. रवीला घाबरवण्यासाठी घरातलं एक एक सामान ती खाली आणत होती. कधी खिडक्यांच्या काचा तुटून खाली पडत होत्या, तर कधी भिंतीवर लावलेलं सामान रवीच्या आसपास चक्काचूर होऊन पडत होतं. पण रवी मात्र त्याच्या 40च्या पाठामध्ये विलीन झाला होता. कुठल्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. 40 संपता संपता घरात सगळं काही सामान्य झालं होतं आणि ती भयंकर सावली सुद्धा रवीच्या जवळून गायब झाली होती. रवीच्या भक्ती आणि विश्वासासमोर भीतीने हार पत्करली होती. त्यानंतर रवी जोपर्यंत त्या बंगल्यात राहिला, कधीच कुठल्या सावलीने त्याला त्रास दिला नाही.
तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.